सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला काय बनवू सुचत नसेल तर मस्त असं खुसखुशीत कोबीचं थालीपीठ बनवून पहा। आज आपण इथे मस्त असं खुसखुशीत कोबीचं थालीपीठ तयार केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे थालीपीठ किती पातळ आहे, खुसखुशीत आहे आणि तितकेच ते पौष्टिक देखील आहे। बनवायला अतिशय सोपं आहे, घरच्याच साहित्यात आपण तयार केलेलं आहे। चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे माझ्याकडे एक कोबी होता, त्यातला थोडासा कोबी शिल्लक राहिलेला आहे। या कोबीचंच मी थालीपीठ तयार करणार आहे। कोबीला मी चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतलेला आहे, तुम्ही किसूनही घेऊ शकता। साधारण 1 कप कोबी आहे। इथे एक वाटण तयार करायचं आहे। 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, कढीपत्त्याची पानं आहेत 5-6, 4 मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत, 5-6 लसूण पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आलं आपण इथे घेतलेलं आहे। याचं आपण मिक्सरला एक वाटण तयार करून घेऊया। तर हे वाटण बघा मी तयार करून घेतलेलं आहे। यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे। हे वाटण आपण काढून घेऊया। यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। जसं आपण कोबी चिरलेला आहे तेवढाच कांदा पण चिरायचा आणि 1 कप होईल इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर मात्र मी इथे जास्त घेतलेली आहे। चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे, थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि एक अर्धा चमचा याच्यामध्ये हळद घातलेली आहे। इथे आपण मसाला वापरणार नाही आहोत कारण आपण मिरचीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं। ह्यामध्ये पाणी सुटलं पाहिजे। हे एकजीव करून झालेलं आहे। आता यामध्येच आपल्याला 2 चमचे सफेद तीळ घालायचे आहेत, यामुळे छान चव येते। त्यानंतर 2 चमचे आपण डाळे घेतलेले आहेत आणि 2 चमचे दाण्याचं कूट घेतलेलं आहे। दाण्याचं कूट थोडंसं जाडसर असंच ठेवायचं आहे। पाव कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पाव कप बेसन घेतलेलं आहे आणि पाव कप आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत। पीठं जी आहेत ती आपल्याला कमीत कमी वापरायची आहेत आणि 1 चमचा ह्यामध्ये तेल घातलेलं आहे। इथे पिठाचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कमी वापरायचं आहे, फक्त बाइंडिंग पुरताच वापरायचं आहे आणि भाज्यांचं प्रमाण जे आहे ते जास्त वापरायचं, म्हणजे कोबी, कांदा जो आपण वापरलेला आहे, कोथिंबीर ह्याचं प्रमाण जास्त आपल्याला वापरायचं आहे। आता याचं एक चांगलं पीठ आपण तयार करून घेऊया। तर पाणी गरजेनुसार थोडं थोडं आपल्याला इथे वापरायचं आहे। तर इथे थोडं थोडं पाणी करून मी हे पीठ चांगलं असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे बघा। आता ह्याचं बाइंडिंग होते किंवा नाही ते आपण पाहायचं। आवश्यकतेनुसार यामध्ये पीठ देखील तुम्ही वापरू शकता जर बाइंडिंग झालं नाही तर इथे बघा हे व्यवस्थित थापलं जातं आहे, त्यामुळे हे पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि हा गोळा मस्त असं तयार झालेला आहे। चला तर मग आता आपण ह्याला एक 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। इथे मी पोह्यांची बॅग घेतलेली आहे, तर त्याऐवजी तुम्ही केळीचं पान वापरू शकता, बटर पेपर वापरू शकता किंवा मग स्वच्छ कपडा कॉटनचा वापरू शकता। यावर तेल पसरवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी देखील आपल्याला ह्यावर लावायचं आहे। अशा पद्धतीने हे व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून थालीपीठ याला चिकटू नये, व्यवस्थित निघालं पाहिजे। आता पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि इथे थालीपीठ मी जरा मोठंच तयार करणार आहे। तुम्ही छोटे छोटे थालीपीठ केले तरीसुद्धा चालू शकेल आणि हे व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे। थालीपीठाचं पीठ बघा व्यवस्थित पसरलं जातं, इतकं व्यवस्थित आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे, एकदम घट्ट ठेवायचं नाही आहे। इथे आपण पिठाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे, भाज्यांचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे, त्यामुळे हे पीठ बघा व्यवस्थित सरकलं जातं। कारण पिठाचं प्रमाण जास्त असतं तर ते आपल्याला प्रेस जास्त करावं लागलं असतं। पिठाचं प्रमाण कमी ठेवल्यामुळे काय होतं, थालीपीठ खाल्ल्यानंतर ते खूप जड असं वाटत नाही किंवा ॲसिडिटी वगैरे होत नाही। तर भाज्यांचं प्रमाण इथे आपल्याला व्यवस्थित जास्त ठेवायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे किती मस्त हे थालीपीठ तयार झालेलं आहे। पुन्हा थालीपीठ जे आहे ते थापताना एकदम पातळ थापायचं, म्हणजे खाताना ते खूप लाईट वाटतं। तर हे थालीपीठ बघा किती मस्त तयार झालेलं आहे, अगदी मस्त आपण गोल तयार करून घेतलेला आहे। त्याला मध्ये असे होल तयार करून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ शिजायला व्यवस्थित शिजतं। थालीपीठ बघा मस्त असं थापून झालेलं आहे, अगदी पोटभरीचा नाश्ता आहे आणि पौष्टिक नाश्ता आहे। चला तर मग आता आपण ह्याला शेकून घेणार आहोत। इथे मी बिडाचाच तवा घेतलेला आहे आणि त्यावर तेल इथे स्प्रे करून घेतलेलं आहे। ही बॉटल जी आहे ह्याच्याने स्प्रे केल्यानंतर काय होतं, तेल जे आहे ते अगदी कमी प्रमाणात पडतं, त्यामुळे कधी कधी काय चमच्याने आपण जास्त तेल पण घेतो। तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि यावर हे थालीपीठ आपण घालूया। आता हे थालीपीठ काढून घेऊ बघा, मस्त असं हे थालीपीठ आपलं तव्यावर घालून झालेलं आहे आणि आता मध्यम आचेवर चांगलं ह्याला शिजवून घ्यायचं आहे। वरून पुन्हा मी
तेल घातलेलं आहे. तेल, तूप, बटर तुम्ही काहीही वापरू शकता. खालची बाजू चांगली खरपूस झाली की त्याला उलट करायचं आहे. थालीपीठ उलट करताना तुम्ही पाहिलं असेल किती ते सॉफ्ट आहे. तर हे थालीपीठ जे आहे ते अजिबात वातड नाही आहे, एकदम सॉफ्ट आहे, खायला अतिशय हलकं फुलकं आहे. आपण ह्या थालीपीठामध्ये डाळे आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. त्यामुळे काय होतं, बाईट करताना हे डाळे आणि शेंगदाणे जे आहे त्याचा बाईट जो असतो तो अधूनमधून क्रिस्पी असा मस्त लागतो. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा. आता हे दुसरं थालीपीठ पण मी तयार करून घेतलेलं आहे. मस्त असे खरपूस थालीपीठं तयार झालेली आहेत. चटणीची गरज नाही, लोणच्यासोबत किंवा दहीसोबत तुम्ही ह्याला खाऊ शकता. खुसखुशीत अशी आपली ही थालीपीठं तयार झालेली आहेत. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. धन्यवाद. बाय बाय.